जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर जनता कधीच माफ करणार नाही। खारेपाटात भीषण पाणी टंचाई, 70,000 लोक आठवड्यातून फक्त एक दिवस पाण्यावर। गावात तापलं राजकारण आणि जनतेचा संताप उसळीवर। नमस्कार, आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। पाहूयात आता सविस्तर बातमी। खारेपाट विभागातील पाण्याचा प्रश्न आता उघड्यावर। जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाठवलेल्या पत्रामुळे 13 ग्रामपंचायतीतील जवळपास 70,000 नागरिकांवर पाण्याचं संकट कोसळण्याची शक्यता। या पत्रानुसार येत्या काही दिवसांत आठवड्यातून फक्त एक दिवस पाणी पुरवठा शक्य असल्याचं समोर आलं आहे। शब्दशः सांगायचं तर आठवडाभर तहान आणि एक दिवस पाणी। या गंभीर विषयावर माजी जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळेंनी आज पत्रकार परिषदेत खारेपाटातील पाणी टंचाईची पोलखोल केली। लोकप्रतिनिधींनी वेळेत उपाययोजना केल्या असत्या तर आज जनता पाण्यासाठी तडफडली नसती। जलजीवन मिशन मधील निष्कृष्ट कामामुळे नागरिकांना पाणी मिळत नाही। इतक्यावरच थांबली नाहीत, पुढे निवडणूक लक्षात ठेवून त्यांनी थेट जनतेला आवाहन केलं, पाणी नाही तर मत नाही। ज्यांच्याकडे उपाय नाहीत त्यांना गावात प्रवेश नाही, गावबंदी करा। जानेवारी महिन्यातच पाणी टंचाईचा तडाखा बसणार असल्याने या प्रश्नावर आता जनता किती आक्रमक होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। राजकीय वातावरण पण चांगलंच तापले, कारण आता निर्णय थेट जनतेचा आहे। अजून याच्यावर उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या नाही, हे इथल्या लोकप्रतिनिधींचा अपयश आहे। पण यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेण नगर परिषदेच्या हद्दीत राहणारी जी लोकसंख्या आहे, 1,00,000 ते 1,25,00,000, ह्या लोकसंख्येला सुद्धा ह्या आठवड्याभरानंतर पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। कारण नदीपात्रात पाणी हेटवण्या धरणाचं पाणी सोडत नसल्या कारणानं ही मोठी समस्या त्यांच्यासमोर आव असून दे। पाणी देणार कुठून याबद्दल काय? खरं तर ऐकून घ्या, गेल्या वर्षी आम्ही पेणमध्ये स्वच्छ पाणी मिळावं म्हणून आम्ही आंदोलन केला होता, परंतु पेण तालुक्यामधली शहरातली जनता घरात बसली आणि आम्ही रस्त्यावर आलो। तुम्ही पत्रकार त्यावेळेस होतात, तुम्ही तिथला अनुभव घेतलेला आहात। आजचं दुर्दैव असं आहे की वीटवाले अजून रडतात की पाऊस अजून पडतोय। ज्यांचं नोव्हेंबरला विटांचं काम चालू आहे ते डिसेंबरपर्यंत पाऊस पडला। आज जानेवारी आहे, जानेवारीची आजची 16 तारीख आहे आणि 16 तारीख असताना पाण्याची टंचाई सुरुवात झालेली। याचा अर्थ हा पाणी जातोय कुठं? खऱ्या अर्थाने जर तुम्ही तरणकोपच्या ब्रिजवरून जर बघितलात तर रॉ मटेरियलचा पाणी वाहत चाललेला आहे। याचा अर्थ त्या पाण्याचा हे नियोजन करत नाहीत। जर हेटवण्याचा पाणी आपण शहापाडा धरणात उचलून टाकायची ती प्रोव्हिजन झाली होती, मग ती प्रोव्हिजन गेली कुठं? त्याच्यानंतर आपण तिथे फिल्टर प्लांट मोठा टाकला होता, मग तो फिल्टर प्लांट कुठे गेला? मृत पाणी काय जनतेसाठी, गढूळ पाणी काय जनतेसाठी? आणि हे सगळं करत असताना ह्या जनतेला आता उठाव केल्याशिवाय पर्याय राहणार नाही। काय झालंय की आजची वस्तुस्थिती तुम्ही बघितलेली आहे, यांचे हेच कामं घेतात, यांचे हेच करतात। पुढचा इतिहास सांगायला जर गेलो किंवा महाभारत सांगायला गेलो तर हे संपणार नाहीये। कामं कोण घेतोय? आमदार पुत्र। कामं कोण घेतोय? टिंब टिंब तुमचे खास माणसं। मग मला सांगा, जर प्रतिनिधित्व दिल्यानंतर स्वतःच तुम्ही कामं घ्यायला लागलीत तर जनतेचा विकास कसा होणार? जनतेचा विकास करण्यासाठी तुम्हाला प्रामाणिक जनतेचं जे तुम्ही टेंडर सिस्टम जी केलेली आहे त्या टेंडर सिस्टम मध्ये जी त्याला लागणारी वस्तू आहे ती पूर्ण व्यवस्थित लागणारी व्यवस्थित जर लावलीत नाही तर त्या टेंडरचा आणि त्या कामाचा काय उपयोग नाही। जा तुम्ही आता वाशी विभागात जा, तिकडे तुम्ही आता कुठं, मला वाटतं मी परवा गेलो होतो, जिरण्यामध्ये गेलो होतो, तिथे रोड केलेला आहे। जा रोडची अवस्था बघा। परवा तुम्ही बातमी बघितली, पूर्व विभागात रोड बनवलाय। म्हणजे ह्याना जर 1 कोटी रुपये टाकले तर यांनी 1 लाखाचं काम करायचं ना, 99 खिशात घालायचं। त्याच्यामुळे ही अवस्था आलेली आहे। त्याच्यामुळे पेनची जी पाणी टंचाई जी होणार आहे, आता येणारे नवनिर्वाचित खासदार आहेत, आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। जे आम्हाला होत नाही त्याने आता त्या जनतेसाठी करावं। खासदार त्यांचे, आमदार त्यांचे आणि नगराध्यक्ष पण त्यांचे आणि सगळी युनिटी पण त्यांचीच। त्याच्यामुळे आणि जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे, त्याच्यामुळे ते नक्कीच जनतेला चांगला शुद्ध पाणी पाजतील, हे त्यांचं काम आहे। ते जर आम्हाला या
खारेपाट प्रवाहात जर पाणी मिळालं नाही तर प्रामाणिक जनतेचा सेवक म्हणून जनतेचं प्रतिनिधित्व केलं होतं म्हणून मी सांगतोय की खासदार आमदाराला प्रभागात फिरून देऊ नका. पहिला पाणी प्रश्न आमचा सोडवा, त्याच्यानंतर आमच्या प्रभागात या. आणि ही कालाची गरज आहे. जनता झोपलेली आहे, पण जनता झोपलेली नाही आहे. जनता ज्यावेळेस जागेल त्यावेळेस तुम्हाला जनता जनार्दन काय ते कळेल. आणि खऱ्या अर्थाने हा पाणी प्रश्न सोडण्याचं काम ह्यांनी करायला पाहिजे होतं, पण होत नाही. जनता माझी उपेक्षित राहिलेली आहे. याच्या पुढं यासाठी अजून आम्हाला आंदोलन करावे लागले तर आम्ही करू, पण प्रामाणिक जनतेला जो पाणी केलाय तो आम्ही सांगतो की तुम्ही ठीक आहे आठवड्यातून एक वेळा देता, आम्ही सांगतो आठवड्यातून आम्हाला 5 वेळा द्यायला 2 वेळा आम्हाला देऊ नका. आम्ही समजू शकतो तुमचा प्रश्न. मग तुम्ही हेटवण्याचं पाणी शहापाडा धरणात आणत होतात आणि तो उचलून शहापाडा धरणात टाकत होता, मग ती योजना गेली कुठं? प्रत्येक वर्ष बदललं की योजना नवीन, कामं नवीन, टाक्या बांधून सज्ज, पण त्यात पाणी नाही. आज इकडून तिकडून CSR फंडाचा पैसा येतोय, त्याची कामं करता, पण पाणी काही येत नाही. आड्यात पाणी आहे पण पोऱ्यात काय तुम्ही द्यायला मागत नाही. तरी माझं आमदार आणि खासदारांना सवाल आहे की आपण ह्याच्यासाठी या जनतेसाठी हा पाणी प्रश्न ताबडतोब सोडवावा. सत्ता आपले सत्तेशिवाय शानपण नाही हे आम्हाला कळते, परंतु जी आमची जनता झोपलेली आहे असं यांना वाटत असेल तर जनता झोपलेल्या येणाऱ्या या जिल्हा परिषदेमध्ये जनता यांना योग्य तो उत्तर देईल, एवढंच मी बोलतो. पाणी हेच भविष्यातील मोठं निवडणूक हत्यार ठरणार का? आणि सर्वात मोठा प्रश्न, खारेपाटात जनता ठरवणार कोणाला निवडून द्यायचं. न्यूज कट्टा एक्सप्रेससाठी रायगड जिल्हा संपादक संजय गायकवाड.